महाराष्ट्रामध्ये जो वारकरी संप्रदायाचा जो जय जयकार चाललाय ना तो आपल्या कोकणातल्या संतांच्या मुलं बर का. हे आमचे जोग महाराज आमच्या कोकणातलेच बर का. जोग महाराजांची संस्था आहे बर का. करोडो रुपये खर्च करून आता त्यांची पुण्यतिथी होणार आहे बर का. फेब्रुवारी महिन्यामध्ये इतका मोठा होतो तो उत्सव, फार मोठा होतो. पण त्या उत्सवाला मुख्य कारण म्हणजे आमच्या कोकणातले साधू, हे मोठं विशेष आहे. त्याच्यानंतर मामासाहेब दांडेकर हे आमच्याच कोकणातले, पालघरचे, ते जोग महाराज चिपळूणचे. आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांचा डंका आहे डोंगरे महाराज ते पण कोकणातलेच. म्हणून हा जो जय जयकार आहे तो आमच्या कोकणातला आहे. म्हणून मला हे सांगायचं आपल्या समाजाला की आपण योग्य परमार्थ करूया, चुकीचा परमार्थ नाही करायचा. वारकरी संप्रदायाची जी तुकाराम महाराजांनी मर्यादा घालून दिली आहे ना त्या मर्यादेप्रमाणे आपण राहूया, आपण मोठे होऊ. तमाशासारखा कीर्तन करून कोणी मोठे नाही होणार, हे आपण चांगलं ध्यानात ठेवलं पाहिजे. परमार्थ हा गरिबाच्या कडून जरी असला तरी तो जगत विख्यात होत असतो. गोरोबा काही मोठे आमदार खासदार नव्हते, पण आज भक्ती जे ग्रंथामध्ये त्यांचं नाव आहे ना, मग याच्यापेक्षा कीर्तनकार मोठे झाले असते बरं का. पण त्यांचं कुठं नाव आहे, त्यांचं कुठं चरित्र आहे. म्हणून आपल्या चरित्राला सदाचरणाची जरुरी आहे. आपण सदाचरणाने बघूया असं आहे. तुकाराम महाराजांच्या संप्रदायाची नाचतूच ना आपण करायची. तमाशाचे गाणे, सिनेमाचे गाणे, कीर्तन नाही पाहिजे. कीर्तन ही एक वेगळी गोष्ट आहे. काही संसारामध्ये गोष्टी लागतात, कांदे पण लागतात, बटाटे पण लागतात, मिरच्या, कोथिंबीर, तुमचे टमाटर पण लागतं. पण त्यांचं दुकान वेगळं असतं, त्या टपऱ्या असतात. बस सोन्याच्या दुकानात नाही विकायच्या, ज्वेलर मध्ये त्या विकायच्या नाहीत. काही विचार असे असतात की त्या कीर्तनाच्या माध्यमातून तमाशाच्या रूपाने समाजाला सांगितलं जातात की मुलींनी चांगलं वागलं पाहिजे, पळून न गेली पाहिजे. हे जे विचार आहेत ना, हे विचार टपरीतले विचार आहेत, कीर्तनातले विचारच नाही ते. हे आपलं कीर्तन म्हणजे एक ज्वेलरी आहे, ज्वेलरी. आणि त्याच्यामध्ये मूल्यवान अशा प्रकारचे विचार प्रस्तुत झाले पाहिजेत, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून मला हे समाजाला सांगायचं आहे, आपण असं जर वागलो तरच आम्ही मोठे होऊ शकू. लोकलुभावन भाषा करून आपण मोठे नाही होणार, हे चांगलं ध्यानात ठेवायचं. मला मोठं आश्चर्य वाटतंय की आपला हा जिल्हा किती मोठा आहे. मामात एकदा कीर्तन होतं बरं का. चाल म्हणायला त्यांचे देशावरचे लोक असायचे ना, पण एका कीर्तनामध्ये आमचे तुळशीराम बुवा आणि खाशाबा गेले. त्याने सांगितलं, मामाने सांगितलं, बघा बोलतो हे काय आमच्या मुंबईतली वस्तू बघा ती आमची कशी येते. आणि तुम्हाला सांगू असं ते गायले, तुम्हाला सांगू सगळ्यांनी तोंडात बोटं घातली बरं का. हे आमच्या जिल्ह्याचं महत्व अशा प्रकारचं आहे. म्हणून आपण त्या इज्जत मध्ये राहूया. विठ्ठल विठ्ठल